महाराष्ट्रात मराठीवरून वाद पेटलेला असताना आता परप्रांतीय रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मदत केली जाणार आहे। ज्यांना मराठी येत नाही त्यांना मराठी शिकवण्यासाठी मदत करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। तर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी देखील मराठी शिकण्यासाठी संधी देण्याची मागणी केलेली आहे। बघूयात। मराठी का आग्रह होना, मराठी को प्राथमिकता दो कहना ये कोई गलत बात नहीं है। मुंबई ही मराठी माणसाचीच आहे आणि त्याच्यासाठी कोणताही कॉम्प्रोमाइज आम्ही करणार नाही। हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न कोणी करू नये। भाषा के नाम पर हिंसा करना ये हमको मंजूर नहीं है। त्या हिंदूंना आम्ही मारू अशी सुख्या धमक्या आमच्या हिंदुत्व विचाराच्या सरकार असताना तरी करू नये। राज्यात मराठीच्या मुद्द्यावरून चांगलाच वाद पेटलाय। 1 मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य करण्यात आली आहे। मात्र यानंतर परप्रांतीय रिक्षा टॅक्सी चालकांची मुजोरी पाहायला मिळाली आहे। तर दुसरीकडे अनेक जण मराठी शिकण्यासाठी इच्छुक आहेत। त्यामुळे अशा रिक्षा टॅक्सी चालकांना सरकार आता मराठी शिकवणार आहे। राज्यात मराठीचा आग्रह चुकीचा नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं। तसंच ज्या रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी येत नाही त्यांना मराठी शिकवण्यासाठी मदत करणार असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय। मुंबई हो, महाराष्ट्र हो, यहाँ पर मराठी का आग्रह होना, मराठी को प्राथमिकता दो कहना ये कोई गलत बात नहीं है। लेकिन उसके साथ साथ सरकार की भूमिका ये होगी कि इस प्रकार से विवाद न हो। जो हमारे यहाँ पर ऑटो चालक है या जो टैक्सी चालक है, इनमें से जिनको मराठी नहीं आता उनको हम मराठी सिखाएंगे, क्योंकि देश में जोर जबरदस्ती करके किसी प्रकार से भाषा के नाम पर हिंसा करना ये हमको मंजूर नहीं है। इसलिए उनको हम निश्चित रूप से मराठी सिखाएंगे और किसी के ऊपर हम अन्याय नहीं होने देंगे। मुख्यमंत्री फडणवीसांनी जी भूमिका मांडली आहे तीच भूमिका संजय शिरसाट यांनी मांडली। मराठी शिकण्यासाठी संधी द्यायला हवीच असं मत त्यांनी व्यक्त केलं। मात्र मुंबई मराठी माणसांचीच आहे, त्यासाठी आम्ही कोणतीही तडजोड करणार नसल्याचं शिरसाट यांनी म्हटलं। मुंबई ही मराठी माणसाचीच आहे आणि त्याच्यासाठी कोणताही कॉम्प्रोमाइज आम्ही करणार नाही। निश्चित वेळेनुसार थोडा बहुत जे काही संधी द्यायचा टाइम असतो ती संधी निश्चित दिली पाहिजे असं प्रत्येकाचं मत आहे। तर दुसरीकडे नितेश राणेंनी मात्र मराठीच्या मुद्द्यावरून विरोधकांना इशारा दिला। मराठीच्या मुद्द्यावरून हिंदूंमध्ये फूट पाडू नये असं विधान नितेश राणे यांनी केलं। तसंच महाराष्ट्रात राहणारे परप्रांतीय मराठी शिकणार, तसंच आम्ही त्यांना मराठी शिकण्यासाठी मदत करू असंही यावेळी नितेश राणे म्हणाले। प्रत्येकाला मराठी शिकेल। ज्याला इथे व्यवसाय करायचा आहे, ज्याला इथे धंदा करायचा तो नक्कीच मराठी शिकणार। आमचे उत्तर भारतीय भाऊ पण शिकतील आणि आमचे सगळे शिकतील, पण त्या निमित्ताने हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न कोणी करू नये आणि हिंदूंना हल्ला किंवा हिंदूंना आम्ही मारू अशी सुख्या धमक्या आमच्या हिंदुत्व विचाराच्या सरकार असताना तरी करू नये आमचं म्हणणं आहे। ज्यांना मराठी शिकायचं असेल त्यांना आम्ही ट्रेनिंग देऊ, त्यांना काय पाहिजे त्यांना पुस्तकं वाटू, सगळ्या गोष्टी करू। महाराष्ट्रात मराठीचा मुद्दा चांगलाच पेटलाय। परप्रांतीयांकडून मराठी शिकण्याऐवजी मराठीला विरोध होताना जास्त दिसतोय। मात्र असं असलं तरी सरकार मात्र ज्यांना मराठी येत नाही त्यांना मराठी शिकवण्यासाठी मदत करणार आहे। त्यामुळे मराठीला विरोध करण्याऐवजी परप्रांतीयांनी मराठी शिकली पाहिजे। परप्रांतीय रिक्षा टॅक्सी चालकांनी आंदोलनाची हाक दिली। त्या आंदोलनात जाण्याऐवजी मराठी शिकण्यासाठी त्यांनी जावं आणि मराठी शिकून घ्यावी, कारण ज्या महाराष्ट्रात राहतायत, खातायत, कमवतायत ती भाषा यायलाच हवी। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।